संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये प्रशासन आणि विश्वस्त मंडळात वाद झालाय। जेवणाची वाहनं वेळेमध्ये न सोडल्यानं विश्वस्त मंडळाकडून प्रशासनाचा निषेध। फलटणमधून पालखी निघताना जेवणाची वाहनं वेळेत न सोडल्यानं विश्वस्त मंडळ चांगलंच आक्रमक झालेलं आहे। पालखी निघाल्यापासून वाहतुकीमध्ये गैरसोय होत असल्याचा विश्वस्त मंडळाचा आरोप आहे। पालखीमध्ये निघाल्यापासून वाहतुकीची गैरसोय होत असल्याचा अनेक वेळा सांगण्यात आलेला आहे। प्रशासन आणि विश्वस्त मंडळामध्ये सुरू असलेला वाद पाहूया। जयदीप भगत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। जयदीप, प्रशासन आणि विश्वस्त मंडळातला वाद नेमकं कारण काय? विशाल, खरं तर पालखीचा मुक्काम आज बरड येथे आहे। जवळपास एक 10 दिवस उलटून गेलेला आहेत की पालखीचं प्रस्थान झाले आणि पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली। परंतु जर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं जे आहे ती पालखी उशिरा जी आहे ती पालखी तळावरती पोहोचते। यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळं वारकऱ्यांची संख्या वाढली आहे, त्याच्यामुळं गाड्यांचं देखील प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं फलटण येथे ज्यावेळेस पालखी आली त्यावेळेस जेवणाच्या गाड्या ज्या आहेत त्या पुढे जायला पाहिजे होत्या। म्हणजे दुपारचं जे जेवण आहे त्या गाड्या ज्या आहेत ते पुढे गेले नाहीत आणि त्याच्यामुळे विश्वस्त मंडळाने जी आहे ती नाराजी व्यक्त केली गेली आहे। दुसरीकडे पोलिसांचं म्हणणं असं आहे की समाज मोठ्या प्रमाणात रात्रीपासून गाड्या काढतोय, परंतु ज्यावेळेस पालखी सकाळी फलटणवरून निघाली तरी देखील जेवणाच्या गाड्या ज्या आहेत ते पुढे गेल्यामुळं प्रशासनाने जी आहे ती विश्वस्त मंडळाने आहे जी ती नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यामुळं प्रशासन असेल आणि विश्वस्त मंडळात काहीसा वाद पाहायला मिळाला। आता तरी इथून पुढे तरी योग्य पद्धतीने नियोजन होईल अशी मात्र अपेक्षा विश्वस्त मंडळाकडून केली गेली आहे। नक्कीच धन्यवाद जयदीप, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन